आनंदी आणि किंजलच्या डोळ्यातील अंगाराने पुढे होणाऱ्या अमानुष निर्गुण युद्धाची जणू नांदीच दिली होती. वेळ त्याच रात्री कुठेतरी बंद अशा अंधाऱ्या खोलीत एक फोन वाजला. एक जाडसर चांदीचं कडं घातलेल्या हाताने आपल्या हातातील दारूचा ग्लास जोरात त्या टीपॉयवर पटकला आणि तो सतत वाजणारा फोन उचलला. ती व्यक्ती, ए भेताड, काय जीववर आला आहे का रे फुकणीच्या? तसा पलीकडून फोन करणारा व्यक्ती गडबडला. त्याला कळून चुकलं की आपण साहेबांच्या रंगारंग कार्यक्रमात अडथळा आणलाय. पलीकडची व्यक्ती, साहेब, बातमीच तेवढी महत्त्वाची आहे. ती व्यक्ती, मग काय उद्यापर्यंत मसनात जाणार होतास का रे? आताच घाई झाली होती का मरायची? खूप शिव्या पडल्या त्या पलीकडच्या व्यक्तीला. पण बातमी पण तेवढीच महत्त्वाची असल्याने सांगितल्याशिवाय फोनही ठेवता येणार नव्हता. नाहीतर सकाळी ह्याच साहेबांनी जोड्याने हाणला असता त्याला. साहेबांच्या शिव्याला वैतागून शेवटी त्याने फक्त एकच वाक्य उच्चारलं, देवाय कार्तिक ठाकूर. तसं त्याचा साहेब जागच्या जागी उठून उभा राहिला. हातातील फोन सटकलाच होता त्याच्या हातून. कसाबसा सावरला त्याने आणि कानाला लावला. ती व्यक्ती, काय? देवाय ठाकूर? पलीकडची व्यक्ती, हो साहेब, देवाय कार्तिक ठाकूर. ती व्यक्ती थरथर कापत, सांग लवकर, सांग. त्याच्या बाजूची स्त्री मुद्दाम त्याला खेटायचा प्रयत्न करायला लागली आणि त्याचं फोनवरचं संभाषण ऐकायचा चोरटा प्रयत्न करू लागली. तसं त्याने सन्नदिशी तिच्या कानाखाली काढली. ती व्यक्ती, चल निघ इथून, झाला तुझा तमाशा पुरे आता, निघ इथून. त्या व्यक्तीने त्या स्त्रीला जवळजवळ जमिनीवर फेकूनच दिलं होतं. अपमानित झालेली ती स्त्री आपले जमिनीवर पडलेले कपडे सावरून त्या रूमच्या बाहेर निघून लागली. तशी त्या व्यक्तीने परत आपल्या फोनवरच्या संभाषणाकडे लक्ष वळवलं. ती स्त्री रागात, चंदा म्हणतात मला, नाही तुला जिवंत गाडला तर नाव सांगणार नाही. चंदा बाबूराव खरात, सोडणार नाही साल्या तुला. चंदाने त्या व्यक्तीला 1000 शिव्या दिल्या आणि तिथून निघाली तर खरी, पण तिने जाता जाता बरंच काही कामाचं ऐकलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरलं. इथे पलीकडची व्यक्ती साहेबाला जशी जशी एक एक गोष्ट सांगत होती तसे तसे त्या साहेबाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. शेवटी कपाळावरच्या त्या गडद आठ्या जाऊन त्या जागी चेहऱ्यावर खुनशी भाव आले. त्याने आपल्या माणसाला देवाय ठाकूरच्या सगळ्या परिवारावर बारीक नजर ठेवायला सांगितली, पण दुरूनच, नाहीतर तो देवाय ठाकूर त्याचीच खांडोळी करायचा, अशी काळजीपूर्वक सूचनाही दिली. आवश्यक त्या सूचना देऊन त्याने तो फोन ठेवून दिला आणि इथे वेड्यासारखा नाचू लागला. घबाड लागलं, जॅकपॉट लागला, हा हा हा, जॅकपॉट लागला, हा हा हा, जबरदस्त, जब भी ऊपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है, हा हा हा. त्या अजिंक्य, अपराजित, पाषाण हृदयी, कधीच कोणापुढे न झुकणाऱ्या न तुटणाऱ्या अहंकारी सम्राटाची अखेर एक कमजोरी सापडलीच, हा हा हा. देवाय कार्तिक ठाकूर, खरा खेळ तर आता सुरू होतोय साला. सेव्ह युअर फॅमिली और सेव्ह युअर. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. इथे चंदा त्या 5 स्टार हॉटेलच्या रूममधून बाहेर पडली आणि तिने आजूबाजूला नीट काळजीपूर्वक बघत एक नंबर फिरवला. तसा मुख्यमंत्री साहेबांच्या बेडरूममधला फोन गणाणला. झोपेतच असलेल्या मुख्यमंत्री साहेबांनी साईड टेबलावरचा तो वाजणारा फोन उचलला. मुख्यमंत्री साहेब, हां, हॅलो, चंदा सरकार, चंदा बोलते. तसे मुख्यमंत्री साहेब दचकले, घाबरून उठूनच बसले. त्यांनी एक नजर आपल्या बाजूला झोपलेल्या ढमाल्या बायकोकडे बघितलं. तिचा तो भला मोठा पाय आपल्या अंगावरून दूर सारत पहिल्यांदा तर एक भला मोठा श्वास घेतला आणि स्वतःशीच पुटपुटले, मुख्यमंत्री साहेब, बाई आहे काय राक्षसीन, झोपेत जीव घेते का लेकराचा आता? एकदा आपल्या त्या झोपलेल्या सौभाग्यवतीकडे बघितलं आणि ते बेडरूमच्या बाहेर पडले. चंदासारखी अनेक मोहरे बेरकी सर्जेरावांनी आपल्या पक्षात, विरोधी पक्षात, इतकेच काही तर आपल्या स्वतःच्या घरातही पेरली होती, जे त्यांना सगळ्यांच्या खबरी वेळोवेळी पुरवायचे. उगाच नाही तो माणूस एवढी वर्ष सगळ्यांना पुरून उरला होता. आता हिने या अवेळी फोन केला म्हणजे बातमी तेवढी मजबूत असणार ह्याची सर्जेरावांना खात्री होती. मुख्यमंत्री साहेब हळू आवाजात, चंदे, तुला किती वेळा सांगितलं फोन करत जाऊस न ग, मी करीत जाईन तुले फोन म्हणून, मग काहून ऐकत नाहीसा? चंदा, मॅडम बाजूला होत्या वाटतं, ही ही ही. मुख्यमंत्री साहेब, जास्त दात काढू नगस, नाहीतर ह्यो सर्जेराव कुठल्या मातीचा आहे हे तुले चांगलंच ठाऊक आहे. जास्त शहाणपणा करू नगस आता.
का उलटली ह्या वेळेला ते सांग आधी. उद्या अधिवेशन आहे, वेळ नाही माझ्याकडं. बोल पटापट. चंदा. मुख्यमंत्री साहेब, माफी असावी सरकार, पण बातमीच तशी आहे. देवाय कार्तिक ठाकूर. तिने फक्त देवाय कार्तिक ठाकूरचं नाव घेतलं आणि मुख्यमंत्री साहेबांचे डोळे चमकले. सगळी इंद्रिये जागृत झाली. ते ध्यान देऊन चंदाची गोष्ट ऐकायला लागले. फोन ठेवून दिल्यावर ते विचार करू लागले. साला महेश, लेकाच्या त्या देवाय ठाकूरला खवळून माझं संस्थान खालसा करायचा प्रयत्न करतोयस का? सांभाळून राहावं लागेल सर्जेराव. राज्य खतऱ्यात आहे. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ मध्यरात्रीची. आपल्या 30 माणसांचे अंत्यसंस्कार पार पाडून त्यांच्या चितांना अग्नी देऊन देवाय ठाकूर पॅलेसमध्ये परतला. त्याची अजिबात इच्छा नव्हती त्या घरात पाऊल टाकायची. तो तसाच त्या घराला पाठ दाखवत कोर्टयार्डमध्ये त्या कोसळणाऱ्या पावसात, त्या चिखलात खालीच बसून जातो. थकला होता तो लढून लढून. सगळ्या जगाशी, आपल्या नशिबाशी, आपल्या प्रेमाशी, आपल्या घरच्यांशी खूप थकला होता. आता फक्त मरण यावं आणि हे सगळं संपावं एवढीच इच्छा उरली होती त्याच्याकडे. तो सुन्नपणे त्या पावसात बसला होता. तोच त्याला पाठीमागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. देवाय आपले बंद डोळे किंचितही न उघडता, डॅड, तुमचा मुलगा राक्षस बनला आहे. जर तुम्हाला माझ्याकडून माणुसकीची अपेक्षा असेल तर तुम्ही आताच इथून निघून जा. त्याच्याकडे येणारी पावलं क्षणभर थबकली, मग काही वेळाने परत चालू लागली. ती व्यक्ती देवायच्या पाठीमागे येऊन उभी राहिली आणि त्याने घट्टपणे देवायला मिठी मारली. देवाय आश्चर्यचकित होऊन, ध्रुव, ध्रुव तू? ए बेडा, काय झालं? ध्रुवच्या डोळ्यात अश्रू बघून देवायचा जीव थरथरला. आजपर्यंत आपल्या भावा-बहिणींना फक्त हसता खेळताना बघितलं होतं त्याने. आज पहिल्यांदाच त्याच्या भावा-बहिणींच्या, त्याच्या पूर्ण परिवाराच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला कारणीभूतही तोच होता. ध्रुव, दादा, सॉरी फॉर एव्हरीथिंग. देवाय, तू माफी तरी मागू शकतोस, पण मी हा जो परिवार स्वतःच्या हाताने तोडलाय त्याची माफी मी कोणाकडून मागू? कशी मागू? दोन्ही भाऊ एकमेकांच्या मिठीत धाय मोकलून रडत होते. दुरून आबासाहेब, राजीव आणि जीजी त्या 2 भावांना बघत होते. आबासाहेब डोळ्यातले अश्रू पुसत, सगळं संपलं नाही आहे राजीव, अजूनही काही बाकी आहे. आपला परिवार अजून उभा ह्या वादळात, आणि असाच उभा राहील. अशी हजारो वादळं आली तरी. राजीव पण आनंदी. बोलताना त्याचा श्वास किंचित थरथरला. जीजीने त्याचा हात पकडला आणि आपल्या लहान भावाच्या डोक्यावरून हात फिरवला. जीजी, ती पण परत येईल राजीव, आणि देवायचं तिला घेऊन येईल. फक्त थोडा वेळ जाऊ दे. देवाय आणि आनंदी दोघांना आपल्या चुका कळू दे. सगळं ठीक होईल मग. तो विश्वेश्वर बसला आहे ना वरती, तो सगळं ठीक करेल, नक्कीच ठीक करेल. राजीव रडत, जीजी, तुला खरंच असं वाटतं? खरंच असं होईल? जीजी, मला पूर्ण विश्वास आहे, माझ्यावर नाही तर माझ्या देववर. तो कधीच आपल्या परिवाराबरोबर चुकीचं काही होऊ देणार नाही. तू बघच. आबासाहेब आणि राजीव ह्या 2 भावांनी आनंदाने जीजीला मिठी मारली. तिकडे किंजल कियाराला थोपटवून झोपवत होती. सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर तो त्या साध्या भोळ्या कियाराला. आपल्या आईच्या अतिशय जवळ असणाऱ्या तिचे रडून रडून अक्षरशः हाल झाले होते. किंजलने कसेबसे तिला समजवून झोपून टाकले होते. कियाराला तर तिने कसेबसे समजावले, पण स्वतःच्या मनाला कशी समजावणार होती ती? किंजल, विरजा जोशी, तुला सोडणार नाही. तू तर आता गेलीच, मेलीच. आय एम कमिंग फॉर यू. वाचून दाखवत असेल तर वाचून दाखव स्वतःला. मी येते तुझ्यासाठी. देवाय आपल्या बेडरूमच्या बाल्कनीतून त्या दिशेला बघत होता, ज्या दिशेला विरजाचं घर होतं. देवाय मनात, ती अजून बघत असेल का वाट माझी नेहमीसारखी खिडकीत उभी राहून? त्याचं मन कळवळलं. मेलोदूर होतं तिचं घर त्याच्या घरापासून, तरी पण आस होती तिने त्याच्या दिशेला एकदा तरी वळून बघावं. पण रात्रीच्या थंड बोचऱ्या वाऱ्याने त्याला ह्या सत्याची जाणीव करून दिली की ती खिडकी आता परत कधीच उघडली जाणार नाही. निदान त्याच्यासाठी तर नाहीच. त्याची परत कधीच वाट बघितली जाणार नाही. त्या आसुसल्या डोळ्यात खिन्नपणे त्याने मान खाली घातली आणि स्वतःच्या नशिबावरच कुस्तीतपणे हसून तो मागे वळला. बाल्कनीचं दार लावून तो बेडवर झोपायला जाणार तितक्यात त्याच्या मनाच्या पलटावर तिच्या घराच्या खिडकीचं दार खडखडून वाजलं आणि उघडलं गेलं. त्याची पावलं जागीच थबकली. एक अलवार नाजूक हसू त्याच्या चेहऱ्यावर अलगद उमटलं. ती तो खुदकन हसला. किती दिवसांनी हसले होते ते ओठ, केवळ तिच्यासाठीच. तो वळला आणि त्याच्या भरलेल्या डोळ्यांनी ते बाल्कनीचं दार त्याने थोडंसं किलकिलं केलं व समोर बघितलं.
तीच होती त्याची जान. मेलोकोस दूर आपल्या घराच्या खिडकीचे ते लोखंडी गज हातात धरून त्याच्याच दिशेला भरल्या डोळ्यांनी बघत. दूर होते ते एकमेकांपासून, खूप खूप दूर. जगाच्या दृष्टीला कदाचित ते दिसत नसतील, पण ते दोघे इतके एकजीव होते की त्याचा गरम श्वास इतक्या दुरूनही तिला स्पर्शून गेला. शहारली ती त्याच्या अलगद स्पर्शाने, त्याच्या अस्तित्वाने. नाही विरजा, परत नाही, परत नाही, परत अडकशील त्या इंद्रजालात, असं स्वतःशीच पुटपुटत ती डोळ्यातले ते थरथरणारे अश्रू सांभाळत घाई गडबडीत त्या तुटक्या फुटक्या खिडकीची कवाड बंद करू लागली. देव कळवळला. थांबशील, थांबशील का जरा वेळ? काळीच थिजून गेलं तिचं जागच्या जागीच. त्याच्या आर्तस्वर ऐकून हलवून गेलं असं काहीतरी आतमध्ये खोलवर. थांबलं ते बंद होणारं कवाड मध्येच. मनाचा हुंदका कसाबसा सावरत थरथरत्या हाताने तिने त्या तुटलेल्या खिडकीचं बंद कवाड परत खिलखिलं केलं. हिंमत होत नव्हती त्याच्या दिशेने समोर बघायची, तरी पण तिच्या त्या दुष्ट डोळ्यांनी दगाबाजी केलीच नेहमीसारखी. जाऊन भिडले त्याच्या त्या गहिऱ्या डोळ्यात. परत एकदा दुःख, वेदना, विरह त्या डोळ्यातून झरझर वाहू लागला. कितीही थांबवायचा प्रयत्न केला स्वतःला, तरी तिच्या त्या काळजातून त्याचं नाव निघालंच शेवटी. देव. एक हास्य उमटलं त्याच्या चेहऱ्यावर. देवाय तिच्याकडे बघत मनात. तू कितीही नाही म्हटलंस, कितीही नाकारलंस, तरी तू माझीच आहेस, फक्त माझी, शेवटपर्यंत फक्त माझीच. डोळ्यातले अश्रू बघत होते एकमेकांना. बरंच काही बोललं जात होतं, पण शब्द ते मात्र निशब्द होते. सगळंच बोलणं खुंटलं होतं. फक्त त्याला एकदा तिला शेवटचं बघायचं होतं, मन भरून. तेही आता पूर्ण झालं होतं. त्याचा श्वास घशातच कोंडला गेला आणि अलगद डोळ्यांच्या जीवनीतून घरंगळत त्याच्या गालावर विसावला. त्याच्या त्या गालावर घरंगळत जाणाऱ्या अश्रूबरोबर तिचे हात त्या लोखंडी गजांवर किंचित घट्ट झाले. थरथरत्या काळजाने ती पुढे झाली. त्या लोखंडी गजामधून त्याच्यापर्यंत पोहोचायचा असफल प्रयत्न करू लागली, पण तेवढ्यात एक हात तिच्या खांद्यावर अलगद विसावला आणि तिला किंचित मागे खेचलं. करण हळू आवाजात, थंडी वाजेल पिल्लू, तिच्या अंगावर त्याचं जॅकेट टाकत. खूप रात्र झाली आहे, झोपायला चल. सुनीताबाईंची तब्येत अचानक थोडी खराब झाल्यामुळे करण आज विरजाच्या घरीच थांबला होता मदतीसाठी. झोपेत असताना अचानक थंडी वाजू लागल्यामुळे तो गडबडून जागा झाला आणि त्याने समोर बघितलं तर विरजा खिडकीत उभी होती. माहीत नाही किती वेळापासून त्या खुल्या खिडकीतून काय शोधत होती. विरजाने करणकडे पाहून एक हलकं स्मित केलं आणि मान हलवली. त्याचा हात पकडून परत खोलीच्या आतल्या भागात जाऊ लागली. करणच्या खांद्यावर डोकं ठेवून जाणाऱ्या त्याच्या विरजाला बघून देवाचा जीव हेलावला. पण जाता जाता विरजाने करणच्या खांद्यावरून वळून हलकेच मागे पाहिलं. विरजा देवाकडे भरल्या डोळ्यांनी बघत, काळजी घे देव, कारण. देव स्वतःशीच हतबलपणे हसत, कारण आता तू नसणार माझ्याजवळ. घशातला आवंडा गिळत, माहीत नाही आयुष्यात आता असं काही उरलं आहे का की ज्याची काळजी घ्यावी. पण तू सुरक्षित आहेस जान, माझ्या घरच्यांपासून, माझ्यापासून. आता कोणीच तुला कुठला त्रास देणार नाही, कोणीच तुझ्या वाटेला जाणार नाही. तुझ्या आणि करणच्या आयुष्यातले सगळे अडथळे मी दूर केलेत. सगळ्यात मोठा अडथळा मी, हा देवाय कार्तिक ठाकूर, आता कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही. तू बघायचं म्हटलं तरी मी तुला यापुढे दिसणार नाही. आय एम टेकिंग माय सेल्फ आउट फ्रॉम युअर लाईफ फॉर एव्हर. गुड बाय माय क्वीन. तुझ्या आयुष्यातला काळोख गेला आहे. बी हॅपी स्वीट हार्ट. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी कमिंग मॅरिड लाईफ अहेड. आणि असं बोलून त्याने तो बाल्कनीचा दरवाजा घट्टपणे लावून घेतला, परत कधीच न उघडण्यासाठी. दिवसामागून दिवस जात होते, रात्री मागून रात्री. सगळंच ठीक वाटत होतं, शांत आणि एकदम सुरक्षित. जग परत सुरळीत चालू झालं होतं. पण खरंच तसंच होतं का? इथे विरजाने स्वतःला आपल्या परिवारात गुंतवून घेतलं. ती, मीनू, प्रणाली, आई आणि तिचा होणारा नवरा श्रीयुत करण विजय जाधव. हो, विरजा आणि करणचं लग्न ठरलं होतं, ते पण दोघांच्या संमतीने. विरजाने नकार देण्याचा काही प्रश्न नव्हता. सुनीताबाई तर इतक्या खुश झाल्या होत्या की त्यांनी घरची 2-4 भांडी कुंडी मोडून संपूर्ण चाळीत साखर वाटली. नाही म्हटलं तरी त्या माऊलीच्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं उतरलं होतं. शेवटी माझ्या लेकीचं लग्न होतंय, माझ्या विरजाचं लग्न होतंय, लागतंय कुठेतरी मार्गाला तिचं आयुष्य. विचार करून करून त्यांच्या डोळ्यातील सुखाचे अश्रू काही थांबत नव्हते की ते चेहऱ्यावरचा आनंद कमी होत नव्हता. खुश होत्या त्या, खूप खूप खुश. ते सगळेच खूप खुश होते, अगदी विरजासुद्धा.
देवाच्या विरहात ती इतकी कोसळून गेली होती की तिने स्वतःचं एक वेगळंच मानसिक भावविश्व तयार केलं होतं. एक समांतर विश्व, एक असं समांतर जग ज्या जगात ती कधी कोण्या देवाय कार्तिक ठाकूरला कधी भेटलीच नव्हती, ना कधी त्याच्या प्रेमात पडली होती, ना कधी भर बाजारात विकली गेली होती, ना कधी त्यांचा विरह झाला. एक असं मानसिक आभासी जग ज्याच्यामध्ये ती केवळ करणसाठीच बनली होती आणि फक्त करणसाठीच जगली होती. जेव्हापासून ती करणला भेटली केवळ त्याच्यावरच प्रेम करत होती. आणि आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आता काही दिवसात तिचं त्याच्याशीच लग्न होणार होतं. शी वॉज सो हॅप्पी फायनली. सगळं किती छान, सुंदर, कॉम्प्लिकेशन्स फ्री, कोणत्याही अडथळ्या दुःखाविना असलेलं, कोणालाही हेवा वाटेल असं तिचं सुखी सुंदर आभासी आयुष्य. अ व्हेरी बिग बिग ब्युटिफुल लाईफ. कोणीतरी सांगावं त्या वेळेला की ती ज्याला सत्य म्हणून जगत आहे तो केवळ एक भ्रम आहे, डोळ्यांचा धोका आहे. एक असं आभासी जग जिथे सत्याचा एक कणही अस्तित्वातच नाही आहे. सत्य तर तो आहे देवाय कार्तिक ठाकूर आणि त्याचं तिच्यावर असलेलं कधीच न संपणारं अगाध प्रेम, जे तिने तिच्या मनाच्या खोल डोहात गाडून कायमचं पुरून टाकलं होतं, परत कधीच न वरती येण्यासाठी. विरजाच्या अवस्थेपासून अपरिचित असलेल्या सुनीताबाई विरजाच्या लग्नाला घेऊन खूप उत्साहित होत्या. तसं तर त्यांना विरजाचं लग्न 5-6 महिन्यांनी करायचं होतं. तेवढेच जरा 2-4 घरी काम करून 2 पैसे जोडता येतील लेकीच्या लग्नासाठी, हा सरळ साधा हिशोब होता त्यांचा. बाकी काही नाही, पण निदान जावयाला 2 ते 3 तोळ्यांची अंगठी तरी करून द्यावीच लागेल ना. असंच कसं रिकाम्या हाताने पाठवायचं. पण करण मात्र ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करत होता. करणला हे लग्न काहीही करून लवकरात लवकर करायचं होतं. देवाय कार्तिक ठाकूर, हो देवाय कार्तिक ठाकूर आता तरी त्या सगळ्यांच्या आयुष्यातून खूप दूर झाला असला तरी हा राक्षस कुठल्याही क्षणी त्याच्या आणि विरजाच्या सुखी आयुष्यावर चक्रीवादळ म्हणून कोसळेल ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. ह्या वेळेला ते सगळेच थोडक्यात वाचले होते, पण पुढच्या वेळेला कदाचित ते सगळे एवढे नशीबवान नसतील याची त्याला जाणीव होती. घाबरत होता त्याचा जीव त्या गोष्टीची कल्पना करूनच, म्हणून तो हे लग्न पुढे ढकलायला अजिबात ऐकत नव्हता. त्याला यावेळी काहीच रिस्क घ्यायची नव्हती. सगळं कसं लवकरात लवकर करायचं होतं आणि संपवायचं होतं हे प्रकरण वन्स फॉर ऑल. त्याचा प्लॅन रेडी होता. फक्त काही दिवसांचा अवधी त्यांचं लग्न आणि तो व विरजा आपल्या परिवारासकट देशाच्या बाहेर देवाय कार्तिक ठाकूरच्या पाशवीपाशातून कायमचं बाहेर. त्याने गुपचूपणे सगळ्यांचे पासपोर्ट बनवायला टाकले होते. सुनीताबाईंना ह्या सगळ्यांची करणने आधीपासूनच थोडीशी कल्पना देऊन ठेवली होती. तसं तर सुनीताबाईंना पण चांगलंच माहीत होतं देवाय कार्तिक ठाकूर काय चीज आहे ते. ह्या आगीपासून आपला परिवार जेवढा लवकर शक्य होईल तेवढा दूर गेला तरच आपला परिवार सुरक्षित राहील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणून त्यांनीही काही आडकाठी न घेता उलट लग्नाचा अवधी 1 महिन्यावरून अवघ्या 20 दिवसांवर आणून ठेवला होता. इथे करणचा प्लॅन रेडी होता. तो फक्त एकाच तारखेची वाट बघत होता. एक अशी तारीख की ज्या दिवशी त्याच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळणार होती. ती म्हणजे 31 डिसेंबर. एक तारीख, एक साधीशी तारीख, त्या सगळ्यांच्याच आयुष्याचं गणित बिघडवणारी, भूत वर्तमान भविष्य कायमसाठी उद्ध्वस्त करणारी अशी एक तारीख. 31 डिसेंबर 2019. क्विट इंटरेस्टिंग. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला ठाकूर एम्पायरच्या अकाउंटमधून एक भली मोठी रक्कम, जवळजवळ 30 करोड किंजलच्या पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर व्हायची. ह्याच्या आधी करणसुद्धा ते अकाउंट स्वतःच्या खर्चासाठी कधी कधी वापरायचा, त्यामुळे त्याला ती गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती. किंजलला तर काही फरकच पडत नव्हता. अब्जोदिशाच्या बहिणीला कशाची चिंता? ही एवढीशी रक्कम म्हणजे हाताचा मळ होता तिच्यासाठी. त्यामुळे ही एवढीशी रक्कम तिच्या अकाउंटमधून गायब झाली तरी तिला फारसा फरक पडणार नव्हता. पण कदाचित त्या एवढ्याशा रकमेने विरजा आणि त्याचं आयुष्य कदाचित कायमचं सुरक्षित झालं असतं. त्या अकाउंटचा नंबर, पासवर्ड सगळंच करणला तोंडपाठ होतं. फक्त तो 31 डिसेंबरच्या तारखेची वाट बघत होता. कधी ती तारीख येते आणि कधी ती रक्कम मी किंजलच्या अकाउंटमधून स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. करणला वाईट वाटत होतं की परत एकदा तो किंजलच्या प्रेमाचा वापर करणार होता स्वतःच्या स्वार्थासाठी, पण त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. देवाय ठाकूरपासून सुरक्षित राहण्याचा, हा देश सोडून दुसऱ्या देशात सुरक्षित स्थायिक होण्यासाठी त्याला एका भल्या मोठ्या रकमेची गरज होती, जी फक्त किंजलकडेच होती. करण मनात, आय एम सो सॉरी किंजल, प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे तुझ्या भावापासून स्वतःचा आणि विरजाचा जीव वाचवण्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी वन लास्ट टाईम. किंजलच्या प्रेमाचा आपण किती फायदा घेणार याचा विचार करून तो
ओक्साबोक्शी रडू लागला. करण, अजून किती खाली पडणार करण जाधव, अजून किती खाली? इथे करणला अजून एक सल मनात खूप लागत होती. त्याचं एक असं सत्य जे त्याने विरजाला अजून सांगितलं नव्हतं. त्याचं आणि किंजलचं नातं. खूप वेळा त्याच्या मनात आलं विरजाला हे सगळं एकदाचं काही ते सांगून टाकावं आणि मोकळं व्हावं. हे नातं एका प्रामाणिक विश्वासावर पुढं न्यावं. पण कसं? हाच तर मोठा प्रश्न होता. काल ज्या दुहेरी वळणावर देवाय होता, आज त्याच वळणावर करण उभा राहून स्वतःला प्रश्न करत होता. कसं सांगू तिला? कसं समजावू तिला? ती समजून घेईल का मला? आणि कायमची सोडून गेली तर? सोडून जाण्यापेक्षा तुटून जाईल ती आतमधून कायमची. परत कधीच जुडणार नाही, परत कधीच उभी राहून शकणार नाही आयुष्यात, परत कधीच कोणावर विश्वास करू शकणार नाही. प्रेम, परत कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही ती. नाही, मला अजून थांबलं पाहिजे. आता सांगितलं तर कदाचित तिला नीट कळणार नाही आणि मग सगळी रचलेली स्वप्नांची इमारत एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल. एक ना अनेक चिंतांच्या चक्रव्यूहाने तो घेरला गेला होता. आता पण त्याने जीन्सच्या खिशात ठेवलेली ती चिठ्ठी चाचपडून बघितली. ती चिठ्ठी, त्यात त्याने त्याच्या आणि किंजलच्या नात्याबद्दल सगळं कन्फेस केलं होतं. सगळं सत्य जसं आहे तसं मांडलं होतं. पण ती विरजाला द्यायची त्याची हिंमतच झाली नाही आणि तो विरजाला कधीतरी वेळ काळ बघून नीट सावकाश सांगू असा विचार करून तिथून न सांगताच निघून गेला. इथे विरजा, करण त्यांच्या आयुष्यात पुढे जात होते तर तिथे तो मात्र परत एकदा पिसाटला होता. वाहून घेतलं होतं त्याने स्वतःला परत एकदा पैशासाठी, गलिच्छ निर्गुण राजकारणासाठी, त्या अनभिष्ट सम्राटाच्या काटेरी सिंहासनासाठी पादाक्रांत करत चालला होता तो एक साम्राज्य. खालसा करत चालला होता एक संस्थान. या 2-3 महिन्यातच एकामागून एक देशी विदेशी कंपन्या टेक ओव्हर करत चालला होता तो. अख्ख्या उद्योग विश्वात नुसती खळबळ माजवून टाकली होती त्याने. सगळे उद्योगपती घाबरायला लागले होते. आता पुढचा कोणाचा नंबर? तो निर्दयी निर्गुण मात्र कोणाचीच कशाचीच पर्वा करत नव्हता. पैसा, सत्ता, माज हेच सगळं शेवटपर्यंत टिकून राहतं. बाकीचं सगळं तर कधीच वाळूच्या कणाप्रमाणे हातातून निसटून जातं. जरा पण वेळ देत नव्हता तो स्वतःच्या मेंदूला तिचा थोडासाही विचार करण्यासाठी. नुसतं काम 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 आणि ते संपल्यावरही परत कामच. त्याच्या त्या सुपरफास्ट स्पीडने काम करता करता त्याच्या ऑफिस स्टाफच्या तोंडाला अक्षरशः फेस आला होता. पण तो मात्र थांबू शकत नव्हता. किंबहुना ते थांबणं तो अफोर्ड करू शकत नव्हता. नुसता पळत होता स्वतःपासून, जगापासून आणि आता त्याच्या नसलेल्या तिच्यापासून, त्याच्या जानपासून. स्थळ इम्पिरियल क्लब. वेळ दुसऱ्या दिवशी रात्री 10:30ची. डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या त्या वेस्टर्न गाण्यावर हजारो श्रीमंत बापाची हाय प्रोफाईल कार्टी नशेत चूर होऊन बेधुंदपणे नाचत होती. अंगाला अंग चिकटलं जात होतं. ग्लासावर ग्लास आपटले जात होते. नशावर नशा केला जात होता. अंगावरच्या त्या छोट्या कमी कपड्यांची तमा होती कोणाला? उलट जेवढं जास्त प्रदर्शन तेवढं जास्त स्टेटस. हेच जर गरिबाच्या पुरीने केलं असतं तर तिचं चारित्र्य काढलं जातं आणि हे श्रीमंतांच्या पोरांनी केलं तर स्टेटस म्हणून मिरवलं जातं. जिथे पैसा तिथेच इज्जत. हुक्का, ड्रिंक्स, ड्रग्सने सगळा माहोल नशिला करून टाकला होता. काही कपल्स तिथेच बसून सगळ्यांसमोर मेकआउट करत होते तर काहींनी ह्या बडे बाप की बिगडी हुई औलादों के लिए खास राखीव असलेल्या हनीमून रूम्सकडे आपापल्या पार्टनरकड सगट मोर्चा वळवला होता. हर एक प्रकारचं सुख, स्वातंत्र्य होतं त्या जन्नतमध्ये. जवानी आणि पैसा नुसता पाण्यासारखा सळसळत वाहत होता. इम्पिरियल क्लब शहरातला सगळ्यात मोठा नामचीन हाय प्रोफाईल क्लब, जिथे फक्त अतिउच्च श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या औलादींनाच प्रवेश होता. अतिउच्च श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद. आणि मग एक नाव कसं नसणार त्याच्यामध्ये? किंजल कार्तिक ठाकूर, प्रिन्सेस. ती पण तिथेच होती एका मोठ्याशा आरामदायक काउचवर आपल्या सगळ्या जिवलग मित्रांसोबत. इंद्रजित माने, उद्योग मंत्र्यांचा मुलगा राहुल अनिलराव भोसले, महसूल मंत्र्यांचा मुलगा अभि आनंद चोपडे, खासदार चोपडे यांचा मुलगा डेव्हिड डिसिल्वा, आमदार अँथोनी डिसिल्वा यांचा मुलगा चैतन्य चोप्रा, प्रतिष्ठित उद्योगपती प्रवीण चोप्रा यांचा मुलगा इंद्रा भाटिया, प्रसिद्ध बिल्डर जेठालाल भाटिया यांचा मुलगा समीर खन्ना, हॉटेल व्यावसायिक अर्णव खन्ना यांचा मुलगा, प्रसिद्ध समाजसेविका अर्चना देवी देशमाने यांची मुलगी संजना देशमाने. सगळेच होते. पण फक्त तो एकच तर नव्हता आणि कदाचित यापुढे कधीच असणारही नाही तो. करण विजय जाधव. तिचा करण तोच तर नव्हता. सगळं असून पण काहीच नव्हतं तिच्या हातात. एवढा पैसा असूनही काय उपयोग? साधं एक सामान्य हृदयावर राज्य करता आलं नव्हतं तिला.
त्याला आपलं बनवता येत नव्हतं. मग कसली आणि कुठली प्रिन्सेस ती? हा राजपाट, हा पैसा, ही ताकद काय कामाची जर तो तुझा होणार नसेल तर? तिने तो स्कॉचचा ग्लास पटकन उचलला, झटकन घशात ओतला आणि दाणकन त्या काचेच्या टीपॉयवर आदळला. त्या आवाजाने तिचे सगळेच मित्र दचकले. डेव्हिड जरा दचकतच, हे किंजल डार्लिंग, रिलॅक्स बेब, टेक अ चिल पिल, जस्ट कूल डाऊन डार्लिंग, एवढी हायपर होऊ नकोस बच्चा. तिच्या हातातील तो दुसरा काचेचा ग्लास हळूच सोडवत इंद्रजित तिला बोलला, वी ऑल आर मिसिंग हिम प्रिन्सेस, बट दिस इज नॉट द वे. अभि रागात, पण त्या साल्याने हिंमतच कशी केली किंजलला डिच करायची, ते पण त्या साल्या फडतूस कामवालीच्या पुरीसाठी? कॉलेजमध्ये कोणासमोर तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. साली इतकी रेप्युटेशन डाऊन झाली आहे कॉलेजमध्ये की जे साले कधी तोंड वर करून कधी बघायचे नाही आपल्यासमोर, कधी नजरेला नजर मिळवायची नाहीत, ती शेंबडी पोरं आपल्या तोंडासमोर दात काढून फिदी हसायला लागली आहेत. हे सगळं झालंय त्या करणमुळे. साल्याची लायकीच नव्हती आपल्यासारख्या लोकांमध्ये उठण्या बसण्याची. समीर हातातलं ड्रिंक संपवीत स्वतःशीच कुस्तीतपणे हसत, फडतूस नव्हती रे. कधी आमच्या नजरेतून बघितलं असतं तर कळलं असतं की काय चीज होती ती, नुसती टंच होती. हा उगाचच तो पपलू वेडा नाही झाला तिच्या मागे. अशा छोट्या कपड्यातल्या 1000 मिळून जातात. आज ह्याच्या बेडवर, उद्या त्याच्या बेडवर. पण ह्या ज्या घरगुती असतात ना संस्कारी मुली, हा त्या खूप रेअर असतात. सहजासहजी मिळत पण नाही आणि हाताला तर त्याहून लागत नाही. वरतून सौंदर्य जर विरजा जोशीसारखं असेल तर बातही कुछ और. अरे चांगल्या घरातील असती ना तर डॅडीला सांगून मीच मागणी घातली असती तिला. पण साली निघाली लादी भांडी करणाऱ्या कामवालीची पोरगी. कसं करणार लग्न म्हणून विचार सोडून द्यावा लागला. तरी पण लग्न नाही तर नाही, निदान थोडी फिरवायला मिळाली असती तर दुधाची तहान ताकावर भागवली असती. चैतन्य दात काढत, तुझं थोडं फिरणं आम्हा सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. ही सगळे नुसते दात काढून हसत होते. संजना नाक मुरडत वाईनचा एक सिप घेत, किंजलला मला तर ती बेहनजी कधीच आवडली नव्हती. सो चीप, एकदम डाऊन मार्केट. तूच तिला का जवळ करायची कळायचं नाही मला. घरी पण घेऊन जायची. सो डिस्कस्टिंग किंजल तिच्या बाजूच्या रिकाम्या जागेवरून हलकेच हात फिरवत, इथेच तर नेहमी करण बसायचा तिच्या बाजूला. तिला आपल्या उबदार मिठीत घेऊन कुरवाळत भरल्या डोळ्यांनी किंजलने संजनाकडे बघितलं. तीच तर चूक झाली, खूप मोठी चूक. त्या नागिनीला आपल्या आयुष्यात प्रवेश देण्याची, औकातीपेक्षा जास्त किंमत देण्याची. त्याचीच तर खूप मोठी किंमत मोजते मी आता, खूपच मोठी. तिच्या डोळ्यातून अश्रू नुसते झरझर वाहत होते. ते सगळेच तिच्याकडे हक्के होऊन बघतच बसले होते. किंजल कार्तिक ठाकूर रडते कारण कायम दुसऱ्यांना रडवणारी आज स्वतः रडते. किंजलला आजपर्यंत रडताना कोणीच बघितलं नव्हतं, कोणीच नाही, कारण तिच्यावर कधी अशी वेळ आलीच नव्हती. डेव्हिडने पुढे होऊन तिचे डोळे पुसण्याचा प्रयत्न केला, पण किंजलने तो हात मध्येच पकडला. किंजल, मी ठाकूर आहे. ठाकूर कधीच तुटत नाहीत. ते तोडतात आणि दुसऱ्यांना कायमचे बर्बाद करतात. जिच्यामुळे आज मी रडते, नाही तिला येणाऱ्या काही दिवसात रक्ताचे अश्रू पाजले तर नाव नाही सांगणार. किंजल कार्तिक ठाकूर, सिस्टर ऑफ द देवाय कार्तिक ठाकूर. विरजा जोशी, एकतर तू तर बर्बाद होशील, नाहीतर मी तरी. करण फक्त माझा आहे, फक्त माझा. कळलं तुला? फक्त माझा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.